आमचे लहान कुटुंब होते. आम्ही 2 भाऊ आणि 1 बहीण होतो. माझी आई एक मेहनती स्त्री होती. तिने तिच्या आयुष्यात खूप संघर्ष केला होता. माझ्या आईचे लग्न एका गरीब कुटुंबात झाले होते. पण माझे वडीलही खूप मेहनती होते. ते मुंबईला आले तेव्हा त्यांना काहीही काम येत नव्हते. पण ते कपडे शिवण्याचे काम करत होते. शिवणकाम करूनच त्यांनी आपल्या जीवनात भरपूर काही केले होते. जसे की आम्हा दोघा भावांना चांगले शिक्षण दिले आणि त्यामुळेच आज आम्ही नोकरी करत आहोत आणि चांगले पैसेही कमवत आहोत. माझ्या घरात सर्व गोष्टी माझ्या आईला विचारूनच होत असे. माझे लग्नही माझ्या आईने तिच्या पसंतीच्या मुलीशी करून दिले. माझी पत्नी सुशिक्षित आणि खूप चांगली होती. ती माझ्या आईचे सर्व काही ऐकत होती. आमच्या लग्नाला आता 4 वर्षे झाली होती, पण आम्हाला मूलबाळ नव्हते. आता माझी आई माझ्या पत्नीला बोलू लागली होती. माझी आई म्हणत असे की आता तुमच्या लग्नाला 4 वर्ष झाली आहेत, त्यामुळे तुम्ही जास्त उशीर करू नका. मलाही नातवंडे खेळवायचे आहेत. सकाळची वेळ होती आणि जेव्हा मी उठलो तेव्हा माझी पत्नी माझ्या रूममध्ये नव्हती. हे पाहून मला खूप आश्चर्य वाटले, कारण आजपर्यंत असे झाले नव्हते. जेव्हाही मी झोपेतून उठत असेल तेव्हा माझी पत्नी सारिका माझ्या रूममध्येच राहायची आणि मी उठल्यावर मला चहा नाश्त्यासाठी विचारायची. पण देव जाणे आज ती रूममध्ये का नव्हती. आमच्या लग्नाला आता 4 वर्षे झाले होते, पण या 4 वर्षात असे कधीही झाले नाही. मला थोडे विचित्र वाटले. जेव्हा मी रूममधून बाहेर आलो तेव्हा मला जास्त आश्चर्य वाटले, कारण आज घरातही कोणीही नव्हते. मी माझ्या आईच्या रूममध्ये गेलो तर आईसुद्धा घरात नव्हती. हे पाहून मी आता हैराण झालो होतो, कारण आजपर्यंत असे घडले नव्हते. माझ्या मनात विचार येऊ लागले की मी झोपलेलो असताना हे लोक कुठे गेले. माझ्या मनात आता वेगवेगळे विचार येऊ लागले. मला असे वाटू लागले की नातेवाईकांमध्ये कोणी वारले तर नाही, पण असे नव्हते, कारण कोणी वारले असते तर त्यांनी मला नक्कीच सांगितले असते. मी पुढच्या रूममध्ये येऊन पाहिले तर सामान पूर्ण अस्ताव्यस्त पडला होता. माझ्या मनात आले की चोरी तर झाली नाही ना. आणि तेवढ्यातच माझी आई आणि सारिका घरात आले. ते घरात येताच मी त्यांना विचारू लागलो की तुम्ही कुठे गेले होते. ते विचारताच सारिकाने मान खाली घातली. माझी आई मला म्हणाली की बेटा, मला तुला एक खुशखबरी द्यायची आहे. ती ऐकून तुलाही खूप आनंद होईल आणि तू देवाचे आभार मानशील. माझी आई तर मला सांगत होती, पण मला परिस्थिती काही वेगळीच वाटत होती. त्या दोघींच्या वागण्यात मला खूप बदल दिसत होता. माझी आई खूप खुश होती, पण सारिका मला नाराज दिसत होती. माझी आई मला म्हणाली की तू बाप होणार आहे. हे ऐकून मला धडधड होऊ लागले. मी खूप खुश झालो होतो, पण सारिकाच्या चेहऱ्यावर मला जराही आनंद दिसत नव्हता. तिने खाली मान घातली होती आणि ती खूपच चिंताग्रस्त वाटत होती. मी तिला विचारू लागलो की सारिका, काय झाले आहे, तुला आनंद झाला नाही का. तेव्हा ती काही न बोलता खाली मान घालून आपल्या रूममध्ये निघून गेली. माझी आई म्हणू लागली की तिला लाज वाटत असेल म्हणून ती निघून गेली. पण तिच्याकडे पाहून मी चांगलेच ओळखले होते की लाजण्यापेक्षा ती मला टेन्शनमध्ये दिसत होती. तिच्या नाराजीचे कारण मला माहीत नव्हते. मी आईसोबत आनंद व्यक्त केला, पण सारिकाला नाराज पाहून मीही आतून नाराज झालो होतो. मी रूममध्ये गेलो तेव्हा ती माझ्याशी काहीही बोलली नाही. ती माझ्याकडे असे दुर्लक्ष करत होती की जणू काही मी मोठी चूक केली आहे. तिची ही गोष्ट मला जराही आवडली नाही, पण आनंदाचा क्षण होता, त्यामुळे तिला बोलण्याची किंवा तिच्याशी भांडण करण्याची माझी जराही इच्छा नव्हती. ती माझ्या जवळ आल्यावर मी तिला विचारू लागलो की तुला आपल्या येणाऱ्या बाळाचा आनंद नाही का. तेव्हा ती मला म्हणाली की नाही रितेश, मला खूप आनंद आहे. तुम्ही विनाकारण गैरसमज करू नका. पण ती गोष्ट माझ्या मनात बसली होती. मला कळत नव्हते की तिला कोणत्या गोष्टीची वाईट वाटत होते. मी गुपचूप माझ्या आईशी बोलत होतो आणि तिचे निरीक्षणही करत होतो, कारण आता आईचा माझ्याशी जास्त बोलत होती आणि सारिका मात्र शांत झाली होती. माझी आई मला म्हणाली की बेटा, मला 10,000 हवे आहेत. डॉक्टरांनी मला सांगितले आहे की तुझ्या पत्नीला पूर्ण 9 महिने चांगले खाऊ पिऊ घाला. डॉक्टरांनी तिला फळे आणि सूप, अंडे असे पदार्थ खाण्यास सांगितले आहेत.
तिची तब्येत नाजूक आहे. तिच्या शरीरात रक्त कमी आहे. जोपर्यंत ती सूप वगैरे पिणार नाही तोपर्यंत तिची तब्येत व्यवस्थित होणार नाही. म्हणून मी तिला स्वतः या सर्व वस्तू खाऊ घालणार आहे. त्यामुळे येणारे बाळही सुदृढ राहील. माझ्या आईचे बोलणे ऐकून मलाही आश्चर्य वाटले होते, कारण अचानक आज तिच्यात खूप बदल दिसत होता. कारण याआधी ती सारिकाची कधीही काळजी घेत नव्हती. ही माझी तीच आई होती जी सर्वांना सांगत होती की आम्ही गरोदरपणात कधीही आराम केला नाही. आणि आज तीच आई माझ्या पत्नीला सांगत होती की तू आराम कर, तुला काही काम करण्याची गरज नाही, स्वयंपाक वगैरे सर्व काही मी करून घेईल. माझ्या आईचे हे बोलणे ऐकून मी हैराण झालो होतो आणि विचारातही पडलो होतो. कारण माझी आई एवढी प्रेमळ तर नव्हती, पण आता माझी आई पूर्णपणे बदलली होती. ती म्हणत होती की मी माझ्या सुनेची स्वतः काळजी घेईल, त्यामुळे तू काहीही काळजी करू नको. तिचे बोलणे मला जरा विचित्र तर वाटतच होते, पण मी त्या गोष्टींकडे दुर्लक्ष केले आणि माझ्या आईला 10,000 रुपये दिले. त्यानंतर आई बाजारात निघून गेली आणि मी सारिकाशी बोलण्याचा प्रयत्न करू लागलो, पण ती माझ्याशी बोलत नव्हती. काहीतरी लपवण्याचा प्रयत्न ती करत होती. कदाचित तिला मला काही सांगायचे नव्हते आणि मलाही तिला जास्त टेन्शन द्यायचे नव्हते. मला एकाच गोष्टीचा आनंद होता की सारिका तिच्या मनाने सर्व गोष्टी करत होती आणि खुश होती. आणि अशाच प्रकारे आमचे येणारे बाळही सुदृढ राहावे अशी माझी इच्छा होती. त्यानंतर मी सारिकाशी काहीही बोललो नाही. आणि संध्याकाळी अचानक कोणीतरी दार ठोकण्याचा आवाज आला. समोर माझी आई होती. ती बाजारातून परत आली होती. मी तिला विचारले की आई, तू काय आणले आहे? तेव्हा ती म्हणाली की माझ्या सुनेसाठी फळे आणि काही खाण्याच्या वस्तू आणल्या आहेत, कारण आता मला तिची काळजी घ्यायची आहे ना. माझी आई जरा विचित्र स्वरात बोलली होती. आईच्या बाबतीत असे शब्द बोलताना मला स्वतःलाच वाईट वाटत होते, पण माहीत नाही त्यावेळी माझी आई मला विश्वासघातकी आणि खूप चालाक वाटत होती. संध्याकाळी आईने सारिकासाठी सूप बनवले आणि सर्वांना आई म्हणाली की हे सूप तिच्याशिवाय कोणीही खाणार नाही. मी तुमच्यासाठी दुसरे जेवण बनवले आहे. जर आपण तिची काळजी घेतली नाही तर लोक आपल्याला नावं ठेवतील. मी माझ्या सुनेसाठी चांगल्या वस्तू आणल्या आहेत. मला हे कळत नव्हते की ती अशी का म्हणत होती. मला आईच्या या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता, कारण ती कधीही महागड्या वस्तू आणत नव्हती. हळूहळू आता दिवस निघत गेले, पण दुसऱ्याच दिवशी आईने मला आश्चर्यचकित केले. कारण दुसऱ्या दिवशी जेव्हा आई सूप बनवत होती तेव्हा तिने सर्वांना किचनमध्ये येण्यासाठी नकार दिला. पण मी या गोष्टीला जास्त मनावर घेतले नाही, कारण हे सर्व माझी आई आमच्या चांगल्यासाठीच करत होती. आईने सूप बनवून आणले आणि सारिकाला खायला दिले, पण मला ही गोष्ट जरा विचित्रच वाटत होती. सारिकानेही माझ्या आईला समजावण्याचा प्रयत्न केला. मला सारखे सारखे सूप आणि फळे खायचे नाहीत, पण माझ्या आईने तिचे काहीही ऐकले नाही आणि ती म्हणू लागली की आताच्या मुलींना चांगल्या वाईट गोष्टी समजत नाही. मी जे तुझ्यासाठी चांगले आहे तेच करत आहे आणि तुम्ही लोक जे शरीरासाठी चांगले नसते त्याच गोष्टी करत असतात. या गोष्टीवर आईने बराच वेळ भाषण दिले. त्यामुळे सारिका हे सर्व नाईलाजाने सहन करत होती. ती रोज आईने बनवलेले सूप पित होती आणि फळेही खात होती. मीही आईला काहीही बोलू शकलो नव्हतो. रात्री जेवण झाल्यानंतर जेव्हा आम्ही रूममध्ये आलो तेव्हा सारिका खूप नाराज होती आणि ती मला म्हणू लागली की माझी तब्येत खराब होत आहे, मला डॉक्टरकडे घेऊन चला. मला उलटीसारखे वाटत आहे आणि माझ्या पोटातही आग होत आहे. तिचे बोलणे ऐकून मला खूप काळजी वाटू लागली, पण बाहेर उभी राहून माझी आई सर्व काही ऐकत होती. ती आत येऊन मला म्हणाली की काळजी करण्यासारखी काही गोष्ट नाही. सुरुवातीला बायकांना असा त्रास होतो, त्यामुळे टेन्शन घेऊ नको. छोट्या छोट्या गोष्टींसाठी डॉक्टरांकडे जाणे योग्य नाही. फक्त स्वतःची काळजी घे. थोडा वेळ आराम करशील तर तुला बरं वाटेल. त्यानंतर माझ्या आईला घाबरून सारिका काहीही बोलली नाही. नाईलाजाने ती शांत बसली. एखादी व्यक्ती आपल्या शरीराला होणारा त्रास जास्त वेळ सहन करू शकत नाही. आता हळूहळू या गोष्टीला 8 दिवस झाले होते. सारिकाची तब्येत जास्तच खराब होऊ लागली.
तिला त्रासामुळे झोपही येत नव्हती. ती पुन्हा पुन्हा मला म्हणत होती की मला डॉक्टरकडे जायचे आहे. जर मी डॉक्टरकडे गेली नाही तर मी मरून जाईल. तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही का? असे बोलणे ऐकून मला फार वाईट वाटले. मी तिला गाडीवर बसवून हॉस्पिटलला घेऊन गेलो. माझ्या आईने मला खूप थांबवण्याचा प्रयत्न केला, पण मी ऐकले नाही. मी सारिकाला घेऊन हॉस्पिटलला निघालो, कारण आता ती मोठ्याने श्वास घेऊ लागली होती. डॉक्टरांनी तिला चेक केले आणि डॉक्टर म्हणाले की ती डिप्रेशनमध्ये आहे आणि त्याचा वाईट परिणाम तुमच्या होणाऱ्या बाळावरही होऊ शकतो. पुढे जाऊन डॉक्टर म्हणाले की तिच्या रक्तात चरबीचे प्रमाण वाढले आहे, त्यामुळे आता तिला कमी चरबीचे जेवण खाऊ घाला आणि त्यासोबतच तिला थोडी एक्सरसाइजही करावी लागेल. हे ऐकून मी खूप अस्वस्थ झालो होतो, कारण माझी पत्नी आधीपेक्षा खूप हेल्दी झाली होती. तिची तब्येतही वाढली होती आणि ही गोष्ट खूप धोकेदायक होती. त्यानंतर आम्ही घरी गेलो. माझी आई आमची वाट पाहतच बसली होती. मला पाहताच ती म्हणाली की डॉक्टरांनी काय सांगितले आहे, तुम्हा लोकांना देवावर विश्वास नाही आणि आईवरही विश्वास नाही. तुम्हाला फक्त डॉक्टरांवर विश्वास आहे आणि कंगाल होण्याची हौस आहे. मी तुम्हाला खात्रीने सांगते की तुमचे येणारे बाळ तुमच्यासाठी चांगले राहणार नाही. तुम्ही माझे ऐकले नाही, त्यामुळे बाळ जन्माला आल्यानंतर तुम्हाला पश्चाताप होईल. तुम्ही चुकीचा मार्ग निवडला आहे. माझ्या आईचे आमच्यासोबत बोलणे पूर्णपणे बदलले होते आणि आता मी एकच अपेक्षा करत होतो की 10 ते 12 दिवस आई आता आमच्याशी बोलणार नाही, कारण यापूर्वीही जेव्हा तिला आमच्यावर राग येत होता, ती आमच्याशी बरेच दिवस बोलत नव्हती आणि आमच्यासोबत जेवणही करत नव्हती. परंतु यावेळेस आम्हाला सर्व वेगळं दिसत होतं. थोड्याच वेळात आई पुन्हा सूप घेऊन आणि फळे घेऊन आमच्या रूममध्ये आली आणि सारिकाला दिले व म्हणू लागली की त्यावेळेस मीच रागात सर्व काही बोलून गेली. तुम्ही माझ्या गोष्टी मनावर घेऊ नका. तुम्ही स्वतःची आणि येणाऱ्या बाळाची काळजी घ्या. आता मी असं काहीही करणार नाही ज्या गोष्टीने तुम्हाला त्रास होईल. माझ्या आईचा पुन्हा बदललेला स्वभाव पाहून मला आश्चर्य वाटले. त्यावेळी मी आईला काहीही बोललो नाही, पण आता मला आईविषयी मनात शंका निर्माण होऊ लागली. आता मी आईवर बारीक लक्ष देऊ लागलो आणि ती जिथेही जात होती तिथे मी गुपचूप तिच्या मागे मागे जाऊ लागलो आणि त्यामुळेच मला माहीत झाले होते की ती जास्तीत जास्त वेळ बाहेर राहत होती. आता माझ्या आईविषयी माझ्या मनात खूप निगेटिव्ह गोष्टी येत होत्या आणि दुसरीकडे सारिका मला काहीही सांगत नव्हती. जर तिने मला सर्व काही सांगितले असते तर मला थोडीफार माहिती मिळाली असती. त्यामुळे या सर्व गोष्टींचा तपास मला स्वतःच लावायचा होता. आई नेहमी संध्याकाळी घरातून बाहेर जात असे. जेव्हा घरात सर्वजण उपस्थित राहत होते, सर्वजण आपापल्या कामात व्यस्त राहत होते, त्यामुळे सर्वांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष केले. संध्याकाळी 7 वाजता आई तिच्या रूममध्ये गेली. थोड्या वेळात ती बाहेर आली तेव्हा तिच्या हातात एक पिशवी होती आणि तिने पिशवी आपल्या साडीत लपवली होती. मी आईचे पूर्ण निरीक्षण करत होतो. ती गुपचूप बाहेर जाऊ लागली. बाहेर जाऊन आईने पिशवीतून एक ओढणी काढली आणि ती पांघरून बाहेर जाऊ लागली. मीही गुपचूप तिच्या मागे मागे जाऊ लागलो, कारण मी चुकीच्या गोष्टी सहन करू शकत नव्हतो. चालत चालत आता मी आईच्या मागे घरात पासून 2-3 किलोमीटर लांब आलो होतो. आता मी थकलो होतो, त्यामुळे मी विचार केला की आईला थांबवून विचारावे, पण तिने मला खरी गोष्ट सांगितली नसती. त्यामुळे मी तिच्या मागे मागे जाऊ लागलो आणि अचानक ती एका झोपडीत गेली. ते पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. त्या झोपडीत माझी आई खराब झालेली फळे विकत घेत होती. आईने त्या माणसाला सांगितले तेव्हा तो माणूस म्हणाला, काही हरकत नाही, आधीही तुम्ही मला खराब फळांचे पैसे असेच दिले आहेत आणि मी तुमच्यासाठी इतकं तर करूच शकतो. तुम्ही आरामाने घेऊन जा आणि कुठलीही चिंता करू नका व तुम्ही तुमच्या कामात यशस्वी व्हा आणि मला तुमच्या शब्दावर विश्वास आहे. मला हे सगळं पाहून आईवर खूप राग आला. मी त्या झोपडीत गेलो आणि आईला जोरात हाक मारली. मला पाहून आई अस्वस्थ झाली होती. घाबरलेल्या आवाजात ती मला म्हणाली की बेटा, तू इथे कसा काय आला?
मी आपल्या कुत्र्याला खाण्यासाठी काहीतरी घ्यायला आले आहे. आई, मी सगळं काही पाहिलं आहे. तू पुन्हा तरी दुसऱ्याला वेड्यात काढ, मला नको. आई माझ्यावर रागावली आणि म्हणाली की मी तुमच्यासाठी एवढ्या महागाच्या वस्तू घेऊ का? महागाई किती वाढली आहे माहीत आहे का तुला? आणि मी तुझ्या पत्नीसाठी महागाची फळे घेऊन जाऊ असे वाटते का तुला? मला घर चालवावे लागते. तू तर मला 1 रुपयाही देत नाही आणि तरी देखील तुझ्या पत्नीला महागातले फळं आणि वस्तू खाऊ घालू का? मला पागल समजलं आहे का? आईचे बोलणे ऐकून तर माझं डोकं फिरलं होतं. मी आईला म्हणालो, आई, तू माझ्याशी असे का बोलत आहेस? मी कधीही तुला पैसे देण्यास नकार दिला आहे? तू जे काही बोलत आहेस त्यात माझ्या पत्नीचा आणि माझा काहीही एक संबंध नाही. तुला देवाची भीती वाटत नाही का? मला तुझ्यापासून अशी अपेक्षा नव्हती. आई तिची चूक मान्य करण्याऐवजी माझ्यावरच चिडू लागली होती. आई म्हणाली की बेटा, तू आता पहा तुला देव कसे दिवस दाखवेल. तुझी पत्नी गरोदर आहे. तुला काय वाटलं की मी तिला चांगले फळं घेऊन जाईल? नाही बेटा, महागाईच्या जमान्यात परवडत नाही. म्हणून मी तिला या बाजारातील फळे घेण्यासाठी आली. कारण या बाजारात जे लोक फळे विकतात त्यांना जे फळ नको असते ते फळ ते लोक फेकून देतात आणि मी ते उचलून घरी घेऊन येते व तुझ्या पत्नीला देते. आपली परिस्थिती नाही म्हणून मी तुझ्या भल्यासाठी हे सगळं काही करत होती. पण आता नाही. तू तुझ्या आईवर अविश्वास दाखवला आहे. तुला तर काय फक्त तुझ्या मुलाची आणि पत्नीची काळजी आहे. आई काय करते, कुठून आणते याचा तुला काहीही फरक पडत नाही. आता बघ, तुला सुंदर मुलगा होणार नाही. तुझी पत्नी एका कुरूप मुलाला जन्म देईल. आई असे बोलून तिथून निघून गेली. मला काहीच कळत नव्हतं की आता काय करावं. मी आईला विनाकारण रागावले होते. मी खाली मान टाकली आणि आईच्या मागे चालत गेलो. माझ्या मनात भीती वावरत होती की मी आईशी असे का वागलो. मी काय करू मला काहीही समजत नव्हतं. कारण आईला अशा ठिकाणी पाहून मला सहन झालं नाही. मी घरी पोहोचलो. घराच्या आत गेल्यावर मी पाहिले की माझ्या पत्नीला वेदना होत होत्या. ती जोरजोरात रडत होती. मी तिला विचारले की तुला काय झाले? ती मला म्हणाली की मला खूप अस्वस्थ वाटत आहे. मला असे वाटत आहे की मी स्वतःहून आपला गळा दाबून घ्यावा, हे सगळं काही सोडून द्यावं आणि आपलं जीवन पूर्णपणे नष्ट करून घ्यावं. मला माझ्या पत्नीची अवस्था पाहिली जात नव्हती. मी लवकरात लवकर गाडी मागवली आणि तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यास निघालो. माझी आईही आमच्यासोबत हॉस्पिटलमध्ये आली होती, पण ती तिच्या शब्दांवर अटळ होती कारण ती माझ्याशी बोलत नव्हती. मी तिला म्हटलं की आई, माझ्यासाठी देवाला प्रार्थना कर. आई माझ्याकडे बघून म्हणाली की तू माझी तपस्या भंग केली आहे. ते तर होणारच होते. आता तू बघ, या जगात कोणाला तोंड दाखविण्याचा लायकीचा तू राहणार नाही. मी घाबरून गेलो आणि विचार करू लागलो की आईवडिलांचा शाप मुलांना लागतो. पण त्या दिवशी देवाने माझ्यासोबत न्याय केला होता. देवही बरोबर तेच करतो जे त्याला माहिती असतं की कोण खरे आहे आणि कोण खोटे आहे. आईला तर फक्त आमचा तमाशा पाहिजे होता. पण ज्या दिवशी माझा मुलगा जन्माला येणार होता त्या दिवशी माझ्या आईला कुठल्या तरी विषारी किड्याने चावा घेतला होता. आईचे शरीर पूर्णपणे निळे झाले होते. तिला लगेच उपचारासाठी हॉस्पिटलच्या एका खोलीत घेऊन जाण्यात आले. विष शरीरात पसरण्याच्या आधीच तिचा पाय कापायचा निर्णय घेतला गेला. कारण जर पाय कापला नसता तर आईची वाचण्याची शक्यता खूप कमी राहिली असती. आई तरी देखील माझ्यावरच राग करत होती. ती म्हणत होती की हे सगळं काही तुझ्यामुळे झालं आहे. आई असे का करत होती मला काहीही कळत नव्हते. तिला माझ्या पत्नीपासून काय त्रास होता? माझा मुलगा जन्माला आल्यावर तिला सगळ्यात जास्त आनंद व्हायला हवा होता. पण ती कोणत्या तरी ढोंगी बाबाच्या बोलण्यावरून घरात काही ना काही जादू करत होती. मी आईला खूप समजावले की कोणाच्या नादात लागू नकोस, असे काहीही नसते. लोक अंधश्रद्धेचा खूप फायदा घेतात म्हणून तू ते सगळं काही सोडून दे. जर असं असतं तर माझा मुलगा लंगडा किंवा कुरूप जन्माला आला असता. पण माझा मुलगा तर खूप सुंदर दिसतो. त्याला पाहून तर असं वाटत होतं की जणू कोणी राजकुमारच आला आहे. पण माझी आई काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. ती मलाच दोषी ठरवत होती.
आईने आपल्याच परिवारातील लोकांसोबत चुकीच्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला. तिला सारिका घरात नको होती. सारिकाला माझ्यापासून दूर करण्यासाठी तिने अंधश्रद्धेचा मार्ग स्वीकारला आणि बाबाच्या सांगण्यावरून ती या सर्व गोष्टी सारिकासोबत करत होती. त्यामुळे तिचेच नुकसान झाले होते. तर मित्रांनो, तुम्हीच मला सांगा की मी आता काय करायला हवं? मी माझ्या आईला कसे समजावू? तुम्हीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि जर तुम्हाला कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद.